जिथे 1300 परीक्षार्थींची परीक्षा होती पोलीस कॉन्स्टेबलसाठी आणि 56 खोल्यांमध्ये ही परीक्षा होत होती। तिथे बाहेर व्हिडिओग्राफ मध्ये जे सर्व गोष्टींचं जे आपण तपासणी करत होतो त्यापैकी एकाचा मास्क जी जेव्हा तपासणी करायला लागले पोलीस कॉन्स्टेबल देवकातेने, तेव्हा तो परीक्षार्थीने सांगितले की त्यांचं ॲडमिट कार्डवर फोटोग्राफ नाही, त्यांना फोटोग्राफ लावायचा आहे आणि पेन सुटला घाईगर्दीत, त्यामुळे तो परत गेला। जेव्हा देवकातेला संशय आला त्याने पीआयला बोलवला आणि जेव्हा ते उघडलं तर एक अजीब प्रकार दिसून आला। हा नवीन प्रकारचे कॉपीचा प्रकार होता। यामध्ये इथे एक पूर्ण मोबाईल फोनमध्ये जसा सर्किट असतो तसा सर्किट तयार करण्यात आलेला आहे। तिथे एक सिम कार्ड टाकण्यात आलेला आहे, इथे एक सिम कार्ड आहे, इथे बॅटरी आहे आणि इथे ते बॅटरीची कनेक्टिव्हिटी या सिम कार्ड सोबत करण्यात आलेली आहे, ज्यामुळे हे संपूर्ण मोबाईल तयार झालेला आहे। आणि हा संपूर्ण मोबाईल ऐकण्यासाठी किंवा ज्यांच्याशी त्यांना संपर्क साधायचा होता त्यासाठी त्याने ब्लूटूथचे वापर केला असावेत, परंतु तो पळून गेल्यामुळे त्यांना आतापर्यंत आम्हाला समजलेलं नाही की नेमके कसा प्रकारे तो करणार होता। पण तो जर स्वतःला शहाणा समजत असेल तर तो शहाणा नाही आहे। एकतर त्याने सरेंडर केला पाहिजे, नाहीतर आम्ही त्यांना शोधून काढू, कारण यामध्ये जे मोबाईल कार्ड आहे त्याच्या आधारावर कोणी हा मोबाईल कुठून विकत घेतलेला आहे, कोणाच्या नावावर आहे, हे सर्व आपण काढू शकतो आणि ते आम्ही काढणार आणि नंतर त्यांना जेरबंद करणारच।